कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता अन्नपूर्णाने कामिनीला घरातून हकलून दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की पुन्हा माझ्या घरामध्ये पाऊलसुद्धा टाकायचं नाही। कारण ज्या वेळेला आजोबांचा अपघात झाला त्या वेळेला आजोबांना बाहेर घेऊन कामिनी गेली होती आणि CCTV फुटेजमध्ये कामिनी दिसत असते। अन्नपूर्णाला आधीपासूनच कामिनीवरती संशय असतो। तेव्हा अन्नपूर्णा आजोबांच्या अपघाताच्या मागे कामिनीचाच खूप मोठा हात आहे असं म्हणत तिला आता घरातूनच ती हकलून देते। माझ्या नवऱ्याच्या जीवावरती उठलीस असं म्हणत अन्नपूर्णाने कामिनीला हकलून दिलेलं असतं। आता घरामध्ये जर कामिनी राहिलीच नाही तर मग कट कारस्थानं कशी करणार? अनिकाला प्रॉपर्टी कशी मिळवून देणार? अन्नपूर्णाचा काटा काढायचा आहे, कमळीचा काटा काढायचा आहे, राजन आणि इथे आजोबासुद्धा, या सगळ्यांना तिला संपवायचं आहे। त्यामुळे तिला काही करून त्या घरामध्ये आता पुन्हा आपली जागा निर्माण करायची असते। काही करून तिला त्या घरामध्ये घुसायचं असतं आणि त्यासाठी इथे कामिनी आता प्रयत्न करत असते। त्यामुळे प्रेक्षकांनो, कामिनीने सुहासला, घरातल्या सर्वंटला तिथे आणत सगळा आरोप, सगळा आळ स्वतःवरती घ्यायला सांगितलेला असतो। त्यामुळे पैशांसाठी इथे आता कामिनीने सुहासला बोलावून घेतलेलं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता सुहास पोलिसांना सरेंडर होत तो आता गुन्ह्याची कबुली देत म्हणतो की आजोबांचा अपघात मीच घडून आणला होता, हे संपूर्ण कारस्थान मीच केलेलं आहे। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अन्नपूर्णासमोर सुहासने कबुली दिल्यानंतर आजोबांना ते सहन होत नाही आणि म्हणूनच येणाऱ्या भागामध्ये आजोबांनी पूर्ण ताकद एकत्र करून बोलण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि आपल्या हाताने आता सुहासकडे बोट न करता कामिनीकडे केलेलं असतं आणि ते आता तोत्र्या शब्दांमध्ये अन्नपूर्णाला सांगतात की कामिनी गुन्हेगार आहे, कामिनीने अपघात घडून आणला, सुहासने नाही, असं आजोबा आता तोत्र्या शब्दात अन्नपूर्णाला सांगतात। तेव्हा अन्नपूर्णाला खात्रीच पडते की सुहास खोटं बोलतोय आणि त्यामुळे आजोबांनी आता तोत्र्या शब्दांमध्ये कामिनीचं कारस्थान सगळ्यांसमोर उघडं पाडत तिला आता कायमस्वरूपी जेलमध्ये पाठवलेलं असतं। आजोबांनी कामिनीच्या कारस्थानाची कबुली स्वतः आता तोंडाने दिलेली असते। त्यामुळे पोलिसांना दुसऱ्या कुठल्या पुराव्याची गरजच लागत नाही आणि ते कामिनीला स्वतःहून अरेस्ट करून आपल्याबरोबर आता घेऊन जातात। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे आता अन्नपूर्णा आणि राजन दोघेजण आजोबांच्या नावाने मंदिरामध्ये अन्नदान करतात। तिथे कामिनीला विष टाकून सगळं अन्नदान हे आता बिघडवायचं असतं, महाप्रसाद खराब करायचा असतो आणि लोकांचा जीव गेला की सगळ्या लोकांना जेलमध्ये पाठवायचं असतं। पण इथे अन्नपूर्णा आणि राजन यांच्या पाठीशी स्वतः साईनाथ असल्यामुळे कामिनीचा डाव फसतो। अन्नदान हे अगदी व्यवस्थितरित्या पार पडलं जातं आणि देवाचा आशीर्वाद कमळीच्या पाठीशी असल्यामुळे तिथेच आता कमळीची आणि सरूची भेट झालेली असते। पण कमळीला सरूची आई म्हणून अशी हाक मारण्याची इच्छा मात्र अर्धवट राहते। कारण का? तर इथे सरू आता आधीचं सगळं विसरलेली असते। म्हणजे फक्त तिला कमळी 5 ते 6 वर्षांची आठवते आणि तिचे बाबा तिला आठवत आहेत, पण त्यानंतरचं तिला काहीही आठवत नाही। कमळी मोठी झाल्याचं तिला आठवतच नाही आहे। त्यामुळे इथे सरूची अवस्था पाहता तिच्या आता मागे कमळी जाते। सरूला चक्कर आल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं आणि तेव्हा सरू कमळी आणि निंगीला काही सांगायला तयार नसते। शुद्धीवरती आल्यानंतर कमळीच्या लक्षात येतं की माझी आई नंतरचं सगळं विसरले। तेव्हा ती तिला काकी बोलायला सुरुवात करते आणि म्हणते, काकी तुम्हाला चक्कर आली होती, तुम्ही सांगा ना तुम्ही कुठून आलात? तेव्हा ती आपल्या आयुष्यात जे जे काही घडलं ते सगळं आता कमळी आणि निंगीला सांगते। तेव्हा कमळी एक शब्द विचारते की तुमचं ज्या साहेबांबरोबर लग्न झालं होतं त्यांचं नाव काय? कमळीच्या वडिलांचं नाव काय? ती म्हणते, मी नाही सांगणार, मी कुणालाच नाही सांगणार। तेव्हा इथे सुद्धा आता सरूने जरी तिची याददाश्त गेली असली तरीसुद्धा तिच्या मालकांचं म्हणजे राजनचं नाव सांगण्यासाठी नकारच दिलेला असतो आणि त्यानंतर कमळी तिची आता व्यवस्थित काळजी घेत असते। तिच्याबरोबर गोड गोड बोलून तिला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहायला सांगते, कारण तिला ट्रीटमेंटची प्रचंड गरज असते।
त्यानंतर इथे कामिनी म्हणते की काही करून मला घरात परत गेलं पाहिजे. जर मी तिथे असेन तरच मी काहीतरी करू शकेन ना. मला हालचाल करावी लागेल. तेव्हा ती सुहासला फोन करते आणि गावावरून त्याला लवकरात लवकर मुंबईला बोलावून घेते. सुहासला फोन केल्यानंतर तो येण्यासाठी नकार देतो. कामिनी म्हणते, हे बघ, तू जर नाही आलास ना तर मी पोलिसांना जाऊन तुझं नाव सांगेन ना. तू आत्तापर्यंत मला कशी कशी मदत केलीस ते सगळं सांगेन. तुला पोलिसांच्या तावडीत अडकवेन आणि त्यानंतरला तुला पैसे पण मिळणार नाही, तुझ्या घरच्यांना पण पैसे मिळणार नाही. पण जर तू आलास तर या कामाचे तुला पैसेसुद्धा मिळतील आणि तुझ्या घरच्या लोकांना दर महिन्याला पैसेसुद्धा पोचतील. आता बोल, तुला काय करायचं आहे, यायचं आहे की नाही. तेव्हाच इथे सुहास यायला तयार झालेला असतो आणि मग सुहास आता पोलिसांकडे जातो आणि कामिनी त्याच्याबरोबर जाते आणि म्हणते, इन्स्पेक्टर, मी दादाला घेऊन गेले होते फिरायला. CCTV फुटेजमध्ये तुम्ही बघितलंच असेल. पण त्यानंतर मला एक काम आलं आणि मी ती जबाबदारी सुहासला दिली होती. सुहासचं दुर्लक्ष झालं आणि तेव्हा दादाचा अपघात झाला. खरं तर त्याचीसुद्धा काही चूक नाही आहे, त्याचं लक्ष नव्हतं आणि हे सगळं चुकून झालं. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब सुहासला घेऊन आता अन्नपूर्णाकडे आलेले असतात आणि तेव्हा कामिनीसुद्धा बरोबर असते. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, ए कामिनी, तू इथे काय करतेस? तुला सांगितलं ना इथे पाऊल ठेवायचं नाही म्हणून. ती म्हणते, अगं वहिनी, ऐकून तरी घे मला काय म्हणायचं आहे ते. ती म्हणते, काय ऐकून घेऊ गं तुझं? तुझं ऐकून घेण्यासारखं तू काही चांगलं केलं आहेस का आत्तापर्यंत? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कामिनीला राग येतो. ती म्हणते, वहिनी, तुला असंच वाटतंय ना की दादाच्या अपघाताच्या मागे माझा हात आहे म्हणून? पण खरं सांगायचं तर माझा या सगळ्याशी काहीही संबंध नाही आहे. तुला माहिती आहे का हे सगळं कुणी केलं आहे? हे सगळं ना या सुहासनेच केलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुहासला इन्स्पेक्टर बोलायला सांगतात. ते म्हणतात की बोला, तुम्ही जे काही केले आहेत ना ते आता यांना सांगा. तेव्हा सुहास म्हणत असतो की मॅडम, मला माफ करा, या सगळ्यामध्ये खरं तर माझीच चूक आहे. आजोबांच्या अपघाताच्या मागे माझाच हात आहे. तो बिचारा आता रडत रडत सांगत असतो, कारण त्याने काहीही केलेलं नसतं. हे सगळं कारस्थान कामिनीने केलेलं असतं. पण कामिनीने सुहासला पैशांचं आमिष दाखवून त्याला खोटं बोलायला सांगितलेलं असतं. सगळा आळ स्वतःवरती घ्यायला सांगितलेला असतो. तेव्हा इथे सुहास म्हणतो की मॅडम, माझ्याकडूनच चूक झाली. माझं दुर्लक्ष झालं होतं. ती जबाबदारी मला दिली होती म्हणून आजोबांचा अपघात झाला. खरंच मला माफ करा. हे सगळं माझ्यामुळे झाले, कामिनी मॅडममुळे नाही. तेव्हा इथे आजोबा आता बोलण्याचा प्रयत्न करत असतात, कारण त्यांना चांगलंच माहिती आहे या सगळ्यामध्ये सुहासचा काहीही हात नाही आहे. हे सगळं कामिनीचं कारस्थान आहे. तेव्हा अन्नपूर्णाला ते खाणाखुणा करतात आणि आता कामिनीकडे बोट करतात आणि म्हणतात की तिनेच केलं आहे. कामिनी म्हणते, बघितलंच वहिनी, दादा पण तुला सांगतोय की मी काही नाही केले म्हणून. ती म्हणते, तू गप्प बस जरा कामिनी, ते काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा आजोबा म्हणतात, कामिनीने केलं, हे सगळं कामिनीचं कारस्थान आहे, सुहासचं नाही. ते आता सुहासकडे बोट करतात आणि त्याला नाही म्हणतात. कामिनीकडे बघतात आणि तिनेच केलं असं बोट दाखवतात, सुहासने नाही. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, तुम्हाला काय म्हणायचं आहे? सुहास खोटं बोलतोय ना? सुहासने तुमचा अपघात नाही केला ना? तेव्हा आजोबा नाही म्हणतात आणि ते कामिनीकडे बोट दाखवतात. ती परत विचारते, कामिनीने तुमचा अपघात घडून आणला? तेव्हा आजोबा हो म्हणतात. हो म्हणतात. तसंच इथे अन्नपूर्णा म्हणते, बघितलंस कामिनी, तुला काय वाटलं गं? तू सगळा आळ सुहासला स्वतःवरती घ्यायला सांगशील आणि तू नामानिराळी सुटशील का? मी तसं अजिबात होऊ देणार नाही. ज्यांचा तू अपघात घडून आणलास त्यांनीच आता तुझ्या गुन्ह्याची इथे सांगता केलेली आहे. तूच त्यांचा अपघात केला आहेस हे आता त्यांनी पोलिसांच्या समोरच कबूल केलेलं आहे. ती परत एकदा विचारते, कामिनीने तुमचा अपघात केला ना? तेव्हा आजोबा हो असंच म्हणतात. सुहासने काही नाही केलं ना? तर नाही असं म्हणतात. अन्नपूर्णा म्हणते, सुहास का खोटं बोलतोयस तू? कशासाठी? पैशांसाठी? किती पैसे हवे तुला मला सांग ना. मी तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करेन, मी तुला पैसा देईन, पण ह्या कामिनीची साथ देऊ नकोस. जे काही खरं आहे ते सांग. तेव्हा सुहास जातो, अन्नपूर्णाचे पाय पकडतो आणि म्हणतो, मॅडम माफ करा, मला खरंच माफ करा. हे सगळं कामिनी मॅडमचं कारस्थान आहे. त्यांनी मला याच्यामध्ये सामील करून घेतलं. मी नकार दिला तर मला कामावरून काढायची मला धमकी दिली. त्यामुळे मी या संपूर्ण प्लॅनमध्ये सामील झालो. पण खरं तर मला हे सगळं मनापासून करायचं नव्हतं. एवढी वर्ष मी तुमचं इथे मीठ खाल्ले. मी तुमच्याशी दगा कसा काय केला? पण हे सगळं मला यांनी करायला भाग पाडलं. माफ करा मॅडम, खरंच मला माफ करा.
तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, कामिनी मॅडम, अहो CCTV फुटेजमध्ये सुहास कुठेच दिसत नाही आहे. आम्ही सगळं काही चेक केलं आहे. तुम्ही आजोबांना सोडून सरळ तुम्ही तिथून गायब झालात आणि नंतर आजोबांची गाडी ही पुढेप्रमाणे निघून गेली. ती व्हीलचेअर निघून गेली आणि समोरून तो टेम्पो आला, तो धडक मारून निघून गेला. तेव्हा त्यांचा अपघात झाला आहे. त्याच्यामध्ये सुहास कुठेही दिसत नाही. सगळं काही झाल्याच्या नंतर तिथे सुहास आला होता, पण मला हे सगळं तुमच्या तोंडून ऐकायचं होतं, म्हणून मी आधी तुम्हाला काही सांगितलं नाही. अशा रीतीने प्रेक्षकांनो, कामिनीचं कारस्थान आजोबांनी उघडं पाडलेलं असतं. आजोबा आता थोडे थोडे बोलायला सुद्धा लागलेले असतात. ते आता कामिनीकडे बोट दाखवतात आणि तिला जायला सांगतात. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, बघितलंस ना कामिनी, ज्या भावाच्या जीवावरती उठलीस ना तू, त्या भावाने कधीच तुझ्या विरोधात काही सांगितलं नाही. पण आज तू जेवढे गुन्हे केलेस ना, त्यांनासुद्धा ते सहन झालं नाही. म्हणून त्यांना बोलत येत नसतानासुद्धा त्यांनी तुझ्याकडे बोट दाखवलं. तुझं कारस्थान त्यांनी उघडं पाडलं. त्यामुळे सुहासला काहीही न केल्याची शिक्षा मिळणार नाही. सुहास, तू जे केलंस ते चुकीचंच होतं. कारण का तू तिच्या कारस्थानामध्ये तिची साथ दिलीस. तिने तुला धमकी दिली. तुला कामावरती मी ठेवलं होतं. तू माझ्याशी बोलायला हवा होतास. माझ्याशी दगा का केलास तू? पैशांसाठी? भियालास म्हणून? अरे पण मला सांगितलं असतंस तर मी कामिनीचा कुठलाच डाव इथे आता साध्य होऊ दिला नसता ना. त्यामुळे चुकी तर सुहास तुझी पण आहेच. पण मी तुला न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा नाही देणार. यांचा अपघात तू नाही केलायस ना, मग मी तुला जेलमध्ये पाठवणार नाही. पण कामिनी, आतापर्यंत तू खूप गुन्हे केलेस आणि त्यामुळे तुला आता तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच. इन्स्पेक्टर, माझी रीतसर तक्रार नोंदवून घ्या. माझ्या नवऱ्याच्या जीवावरती उठलेली ही कामिनी, हिला तुम्ही आता अरेस्ट करा आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा द्या. आत्तापर्यंत तिने खूप गुन्हे केले. प्रत्येक गुन्ह्यासाठी खरं तर मी जबाबदार आहे, कारण मी तिला माफ करत गेले. पण आता मी स्वतः तुम्हाला सांगते, ह्या अशा गुन्हेगार बाईला बाहेर ठेवणं हे धोक्याचं आहे. त्यामुळे ह्या नीच बाईला तुम्ही आता जेलमध्ये टाका, असं स्वतः अन्नपूर्णाने सांगितलेलं असतं. अशा रीतीने प्रेक्षकांनो, आजोबांनी इथे आता गुन्ह्याची कबुली देत कामिनीचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणत सुहासला निर्दोष सिद्ध केलेलं असतं.